नमस्कार मित्रांनो, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 25 धडाकेबाज शासन निर्णय झालेले आहेत. नेमके ते शासन निर्णय कोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ भेटत राहतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याची मान्यता मिळालेली आहे. मुंबईतील 8 रेल्वे स्थानकाची ब्रिटिशकालीन जी नावे होती ती बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ती 8 रेल्वे स्थानक कोणती आहेत ते आपण पाहून घेऊया. करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग रेल्वे स्थानक होणार आहे. सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक होणार आहे. मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव मुंबादेवी रेल्वे स्थानक होणार आहे. चर्नी रोड रेल्वे स्थानकाचे नाव गिरगाव रेल्वे स्थानक होणार आहे. कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचे नाव काळाचौकी रेल्वे स्थानक होणार आहे. हार्बरवरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक होणार आहे. डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचे नाव माझगाव रेल्वे स्थानक होणार आहे. किंग्स सर्कल रेल्वे स्थानकाचे नाव तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक असे करण्यात येणार आहे. राज्यात सध्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कार्यरत 297 कंत्राटी शिल्पनिदेशकांचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागात सामावून घेण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय. या निर्णयामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण केलेले आहे. अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील इच्छगाम तालुक्यात महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधण्यासाठी 2.5 एकर भूखंड घेतलेला आहे. हा भूखंड श्रीनगर विमानतळाजवळ आहे. भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर येथे देशातील जनतेने पर्यटनाचा लाभ घ्यावा या दृष्टीने जम्मू काश्मीर येथे जाणाऱ्या पर्यटकांची सोयीस्कर, आरामदायी व माफक दरामध्ये निवासाची व्यवस्था होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग 2453 कोटी राज्याच्या हिश्श्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील शासकीय जमीन देण्याचा निर्णय झालेला आहे. या अकादमीसाठी 1.90 हेक्टर जमीन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 23,000 किलोमीटर रस्ते बांधण्याचा निर्णय झालेला आहे. 2024-25 या वर्षात 10,000 किलोमीटर रस्ते बांधण्यात येणार आहेत. उर्वरित 13,000 किलोमीटर लांबीचे रस्ते 25-26 आणि 26-27 या वर्षामध्ये अनुक्रमे 6,500 किलोमीटर प्रतिवर्ष याप्रमाणे पूर्ण करण्यात येणार आहेत. मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार असून उत्तम ते विरार पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा विरार ते पालघर असे 2 सागरी सेतू मार्ग उभारण्यात येणार आहेत. शुभमंगल सामूहिक विवाह योजनेच्या अनुदानामध्ये 10,000 वरून 25,000 रुपये एवढी वाढ करण्यात आलेली आहे. विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 2,000 रुपयावरून 2,500 रुपये एवढे वाढीव अनुदान देण्यात आलेले आहे. हे अनुदान थेट डीबीटीच्या माध्यमातून खात्यात जमा होणार आहे. आता पोलीस पाटलाच्या मानधनात भरीव वाढ मिळणार आहे. अगोदर पोलीस पाटलाला 6,500 रुपये मिळत होते. आता 6,500 वरून 15,000 रुपये मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. या योजनेमुळे 17,178 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन 35 गावांना लाभ होणार आहे. मानसेवी वैद्यकीय अध्यापकाचे मानधन वाढवण्यात आलेले आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय व दंत आयुर्वेद महाविद्यालयातील मानसेवा अध्यापकांना
देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. भविष्यात नियुक्त होणाऱ्या अध्यापकांना देखील सुधारित मानधन लागू होणार आहे. नव्या निर्णयानुसार प्राध्यापकांना 30,000 रुपये तर सहयोगी प्राध्यापकांना 25,000 रुपये मानधन मिळणार आहे. मानसेवी अध्यापकांच्या मानधनात 1997 पासून म्हणजे 26 वर्षापासून कोणतीही वाढ झालेली नव्हती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना प्रशासनात सुधारणा होणार आहे. राज्यातील 351 तालुक्यामध्ये तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहेत. तसेच तालुका स्तरावर पशुपालकांना विशेषज्ञ सेवा, एक्स-रे, सोनोग्राफी, सर्जरी अशा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने 317 तालुक्यामध्ये तालुका स्तरावर तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय सुरू केले जाणार आहे. याचबरोबर राज्यातील 2,841 पशुवैद्यकीय श्रेणी 2 दवाखान्याचे पशुवैद्यकीय श्रेणी 1 दवाखान्यामध्ये श्रेणीवाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. महानंद दूध संघाची स्थिती सुधारणार आहे. 5 वर्षासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे व्यवस्थापन करणार आहे. महानंद या सहकारी दूध क्षेत्रातील शिखर संस्थेच्या बळकटीकरणासाठी संस्थेचे व्यवस्थापन पुढील 5 वर्षासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे सोपविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. महानंदाच्या पुनर्वसन योजनेसाठी शासन व NDDB यांच्यामध्ये आवश्यक तो करारनामा करण्यात आलेला आहे. मूर्तिजापूर येथील साठवण तलावाच्या दुरुस्तीस मान्यता मिळालेली आहे. यासाठी 14,32,00,000 रुपये निधी देण्यात आलेला आहे. या साठवण तलावामुळे सुमारे 125 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या तलावाची साठवण क्षमता 880 घमी आहे. रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील मौजे सावर येथे शासकीय युनानी महाविद्यालय व 100 रुग्णखाटाचे रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता मिळालेली आहे. या महाविद्यालयात 100 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. यासाठी येणाऱ्या 338,35,00,000 रुपये खर्चास मान्यता दिलेली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. यासाठी 2,240 कोटी अर्थसहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येईल असे सांगितलेले आहे. कृषी वाहिनीचे सौर ऊर्जीकरणासाठी SBI बँकेकडून कर्ज घेणार आहे. पारेषण विहिरीत सौर कृषी पंप व पारंपरिक पंपाच्या वीज जोडण्या देण्यासाठी सौर ऊर्जीकरणाची संलग्न योजना राबवून SBI कडे बँकेकडून कर्ज घेण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. कृषी पंपाच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी ADB बँकेकडून कर्ज घेण्यात आलेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र पॉवर डिस्ट्रीब्युशन अँड एडव्हान्समेंट प्रोग्राम फॉर फॅसिलिटिंग सोलारायझेशन अँड एक्सपांडिंग ॲग्रिकल्चर कनेक्शन या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे भगवटादार वर्ग 2 पासून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याकरता भगवटा मूल्याची रक्कम 15% वरून 10% करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासासाठी भगवटा मूल्य 5% इतके राहील. केंद्राच्या साहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करण्यासाठी राज्याच्या 153 कोटी हिश्श्याला मान्यता देण्यात आलेली आहे. यामुळे राज्यातील ड वर्ग महानगरपालिका, सर्व नगर परिषदा व नगरपंचायती यांच्या क्षेत्रात अग्निशमन सेवाचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान तसेच मराठीतील सर्व बोलीभाषेचे जतन व संवर्धनाचा समावेश असलेले अद्ययावत मराठी भाषा धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आलेले आहे. आशा स्वयंसेविकाच्या मानधनात 5,000 रुपयाची भरीव वाढ करण्यात आलेली आहे. मानधनातील ही वाढ नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून देण्यात येणार आहे. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देणार आहे. तर मित्रांनो, हे मंत्रिमंडळ बैठकीतील 25 महत्त्वाचे निर्णय होते.
धन्यवाद मित्रांनो.